ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांनो खूपच सुंदरच चाललेली आहे. म्हणजे आपण तर पाहतोय सत्य अनेकच उलगडत चाललेत. पण आज तर सगळ्यात महत्त्वाचा ट्रॅक आलाय. महिपतचा मोबाईल सायलीकडे आलेला आहे आणि आता त्याचा पासवर्डसुद्धा क्रॅक करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर त्या मोबाईलमध्ये तर खजिना भरलेला असतो. कारण महिपतचे काळे धंदे तर आहेतच. पण आता या सगळ्या अपघातापासून तरच्या आत्तापर्यंत खोटी तन्वी पाठवण्याच्या सगळे कच्चे चिठ्ठे महिपतच्या त्या आता एका फोनमध्ये आहेत आणि अचानकपणे इतका मोठा खजिना या सगळ्यांच्या हाती लागल्यावरती एकच धमाका. स्वतः आता अश्विनच्या समोर सत्य येत अश्विनने आता इकडे स्वतः सगळ्या घरच्यांची साथ देत प्रियाला घराबाहेर हकललेलं आहे. पण असं काय अश्विनला की आतापर्यंत प्रियाची बाजू घेणारा अश्विन एका झटक्यात पलटत तिला तिची जागा दाखवत हक्कलपट्टी केले. हुशार सायली अर्जुन चैतन्य यांनी आता अनेक असे काय रहस्य उलगडलेत, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता इकडे अर्जुनला आणि सायलीला तो मोबाईल पाहता क्षणी आता पासवर्ड न कळल्या कारणाने चैतन्यने पासवर्ड क्रॅक केलेला आहे आणि पासवर्डमुळे आता मोबाईल तर उघडलाय. पण अर्जुन सायलीला काही सांगू इच्छित नाहीये. पण सायलीला कळते की माझ्यापासून काही लपवताय का तुम्ही. यावरती अर्जुन म्हणतो नाही, तुला असं का वाटलं. सायली म्हणते माझ्यापासून खरंच काही लपवू नका, जे काही आहे ते ऐकण्याची माझी तयारी आहे. यावरती अर्जुन म्हणतोय खरं तर हा मोबाईल उघडला आहे, पण आता याच्यामध्ये मोबाईल उघडला असला तरी आता काही महिपतचे व्हिडिओ म्हण किंवा महिपतचे काही पासवर्ड म्हण, ईमेल म्हण, ते सगळं उघडण्यासाठी प्रत्येकाला सेपरेट आता इकडे त्याने म्हणजे प्रत्येक ॲप आता त्याचा लॉक आहे. ते उघडण्यासाठी आपल्याला किंवा सगळी माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या आता हा सगळा मोबाईल एक्सपर्टकडेच दाखवायला लागेल. असं म्हटल्यावरती सायली म्हणते दाखवा. जर का हे सगळं इतकं प्रोटेक्टेड आहे तर नक्कीच अशी काहीतरी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. चैतन्य म्हणतो चिंता करू नको सायली वहिनी, अर्जुनने तुला जरी काही सांगितलं नाही तरी मी मात्र तुला सगळं सत्य सांगेन, तू चिंता करू नको. असं म्हटल्यावरती सायली सांगते ठीक आहे चैतन्य भाऊजी. आणि चैतन्य तो मोबाईल घेऊन निघालाय. पण त्या मोबाईलमध्ये असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आता इकडे सायलीच्या तन्वी असण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडणार असतं. मग त्यावेळेला इकडे आता अर्जुन सांगायला लागतो ह्या सगळ्यामध्ये जर प्रिया आणि नागराज काका हे दोघं जण जरी सुद्धा इन्व्हॉल्व असतील ना तरी सुद्धा आपल्याला या सत्यापर्यंत पोहोचायला आता मदत होणारच आहे. असं म्हटल्यावरती मग आता चैतन्य म्हणतो चिंताच करू नकोस आणि वेळ दौडूया नको, आपण ताबडतोब हा आता मोबाईलचा सगळा डेटा रिकवर करूया. आता अर्जुन हा सगळा डेटा रिकवर करण्याला मोबाईल तर पाठवतो, त्यासाठी थोडा वेळ असतो. पण तोपर्यंत मग आता आपल्याला जी माहिती कळाली त्या माहितीचा वापर करून आपल्याला दुसरी काही आता महिपतकडून लीड मिळते का, यासाठी त्यांनी आता साक्षी जिवंत असल्याची ही माहितीचाच वापर आता महिपत आणि नागराज या दोघांच्यासाठी करायचा ठरवलेला आहे. आणि तो आता सगळ्यात पहिले येतो महिपतकडे. महिपतकडून काय लीड मिळते का हे पाहण्यासाठी तो महिपतकडे आल्यावरती तो म्हणतो मी आत्तापर्यंत विचार करत होतो की आता हा माणूस या सगळ्यामध्ये इतका बलशाली, म्हणजे कुणाला घाबरत नाही, ना पोलिसांना घाबरत, ना वकिलांना घाबरत, मोठे मोठे गुंड पाळतो, सुपाऱ्या घेतो. आज तो माणूस इथे जेलमध्ये बसून का बरं त्या माणसाचं नाव घेत नाहीये, ज्या माणसाने त्याला आता सुपारी दिलेली आहे. हे मला कळत नव्हतं. पण या प्रश्नाचं उत्तर मात्र मला समजलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आता इकडे माझ्याकडे आहे. हुकुमाचा एक्का नाही नाही, हुकुमाची राणी आता ही लपून बसल्यामुळे हुकुमाच्या राणीला वाचवण्यासाठी हे सगळं चाललंय ना. महिपत शिकरे यावरती महिपत वेळ घेऊन पेडगावला जातोय आणि आता तो बोलतोय हुकुमाची राणी नाही नाही, कोण हुकुमाची राणी, मला आता हुकुमाच्या राणीचं काहीच माहीत नाहीये. यावरती तो म्हणतो तुला माहीत नसलं ना तरी सुद्धा मला माहिती आहे. ही हुकुमाची राणी दुसरी तिसरी कुणीच नाहीये. ही राणी आहे ती म्हणजे आता इकडे साक्षी महिपत शिकरे. आता साक्षी महिपत शिकरे म्हटल्यावरती महिपत चांगलाच गडबडलाय. काय काय बोलतोयस तू, माझी मुलगी तर आता कधीच गेलेली आहे आणि त्या गेलेल्या मुलीला आता मात्र तू इकडे सगळ्यांच्या समोर का हे करायचं ठरवलेस, का हे सगळं करतोयस तू. यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो मी काहीही करत नाहीये, मला फक्त एकच सांग, याच हुकमाच्या राणीला वाचवण्यासाठी तू हे करतोयस ना. यावरती तो म्हणतो माझी मुलगी तर गेले, का उगाचच मला या सगळ्यामध्ये ओढतोयस. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुझी मुलगी गेले ना, पण जे तुझ्या मुलीला अडकवण्याचा प्रयत्न करतायत ना त्यांची मात्र आता चांदी आहे, कारण तू काही त्यांना अडकवत बोलत नाहीयेस आणि आता मी मात्र सगळं खोलून काढणार. यावरती महिपत सांगतो मला डील पाहिजे,
जर का माझं काम केलं तर मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन, पण मी असा विश्वास ठेवणार नाहीये. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी तुला पुरावा आणून देतो, थोडा वेळ दे मला. अर्जुनने वेळ मागितल्यावरती महिपतला डाऊट आला, तो म्हणजे नागराजवरती, की काहीही झालं तरी नागराजच या सगळ्यामध्ये हे करू शकतो हे त्याला कळालेलं आहे. आणि म्हणूनच आता इकडे नागराजने जर का माझ्या मुलीचं सत्य सांगितलं असेल तर कोर्टामध्ये मग मी मात्र नागराजचं सत्य सांगणार म्हणजे सांगणार. प्रेक्षकांनो, इकडे आता लगेचच अर्जुन नागराजला उलटा गेम खेळतो आणि अर्जुन नागराजला सांगतो, नागराज काका, काल तुम्ही मला धमकी दिली होती की नाही, की आता माझ्याकडे अशी काही गोष्ट आहे ज्या गोष्टीमुळे तुम्ही माझ्या पायाशी याल, तर तो तुमचा हुकुमाचा पत्ता होता ना, तो हुकमाचा पत्ता उलटा पडलाय. यावरती नागराज म्हणतो म्हणजे काय? यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, हुकुमाचा पत्ता म्हणजे तुम्ही जे काही सांगत होतात, की जे सत्य फक्त तुम्हाला माहिती आहे, माझ्यापर्यंत ते सत्य कधीच पोहोचू शकत नाही, ते सत्य माझ्यापर्यंत पोहोचले. नागराज थोडासा कन्फ्यूज झालाय. ॲक्च्युली नागराजकडे दोन प्रकारचे सत्य आहेत. सगळ्यात पहिलं सत्य म्हणजे आता इकडे त्यांच्याकडे सत्य आहे की साक्षी जिवंत आहे, आणि दुसरं म्हणजे आता सचिन हा साक्षीचा बॉयफ्रेंड आहे. आता त्याला कळत नाही, थोडासा कन्फ्यूज झालाय. आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतोय की तुमच्या या सत्यामुळे आता महिपत तोंड उघडणार आहे, मग मात्र तुमचं काही खरं नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता नागराज पण गडबडलाय. नक्की काय झालं, याला साक्षी जिवंत आहे हे समजलंय का? आणि त्यामुळे आता महिपतला याने ब्लॅकमेल करून माझ्या विरुद्ध सगळं सत्य काढून अर्जुनने दोन्ही साईडने आता इकडे यांना अडकवून ठेवण्याचा असा काही प्रयत्न केलाय, की जोपर्यंत तो मोबाईल रिकवर होतोय तोपर्यंत यांची आता सगळे कच्चे चिठ्ठे यांच्या तोंडून वदवून घ्यायचे, किंवा यांच्या सगळ्या हालचाली मात्र आता यांच्यावरती उलटवायच्या. हे सगळं आता त्याला हे करून घ्यायचं असतं. म्हणूनच अर्जुन त्याला आपल्या घोळात घेतोय आणि घोळात घेत त्याला आता बरोबर बोलतोय आणि याचा इम्पॅक्ट बरोबर पडतो. तितक्यात आता अर्जुनला कॉल आलेला आहे, की आता तो मोबाईल त्याचे सगळे ॲपचे जे लॉक आहेत ते उघडलेत आणि तुम्ही लवकरच येऊ शकता, आणि आम्हाला असं वाटतं की तुम्हाला जी माहिती हवी आहे ती माहिती बरोबर याच्यामध्ये आहे. अर्जुन आता इकडे तो मोबाईल ताब्यात घेतो आणि खरंच अर्जुनला धक्का बसतो. पेटारा असतो पेटारा, महिपतच्या या सगळ्या मोबाईलमध्ये असलेला हा सगळा गूढ रहस्यांचा पेटारा असतो, आणि याची सुरुवात सुरू झालेली आहे ती म्हणजे 22 वर्षापासून. आणि त्यामुळे आता मात्र अर्जुन तो मोबाईल घेतो आणि त्याच्यामधलं वरकरणी त्याला जेवढं कळलंय तेवढे आता मोबाईल उघडलाय आणि आता तो हादरलाय. ज्या वेळेला मोबाईल पाहिलाय ताबडतोब त्याने सायलीला कॉल केलेला आहे, आणि सायलीला कॉल करून तो सगळ्यात पहिली गोष्ट आता ही विचारतोय, की सायली, मला एक गोष्ट सांग, की तुझ्या पायावरती तुळशीपत्र आहे का? यावरती सायली म्हणते, अर्जुन सर हे काय प्रश्न विचारताय? यावरती अर्जुन म्हणतो, लवकर सांग, मला आता महिपतच्या मोबाईलमध्ये अशा गोष्टी कळालेल्या आहेत की ज्याच्यासाठी माझं हे कळणं महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच सायली सांगायला लागते, हो आत्ताच नाही तर आता ती माझी जन्मखूणच आहे. झालं, इथूनच सुरू झालेलं आहे पहिले हिंट मिळण्याचा प्रवास. आणि आता हे अर्जुनने का विचारले ते सुद्धा पुढे समजणार असतं. इकडे तोपर्यंत घरामध्ये सायली आता सगळ्यांना अंदाज देते की आपल्या इथे महिपत आणि नागराज यांना मदत करणारी व्यक्ती प्रिया आहे, आणि मला तन्वीच्या म्हणजेच प्रियाच्या कपाटामध्ये एक मोबाईल सापडला होता, आणि त्या मोबाईलमध्ये आता इकडे प्रियाचा नसून तो आता महिपत शिकरे याचा मोबाईल होता. तो महिपत शिकरे याचा मोबाईल आता इकडे आपल्या हातात आलेला आहे, आणि तिला हे अजून माहीत नाही तो रिकवर करण्यात आलाय, पण त्याच्यामध्ये अनेक सत्य उलगडलेत असा अर्जुन सरांचा फोन आलाय. अर्जुन सर तो मोबाईल घेऊन येतच असतील आणि आता तुम्हाला साधारण अंदाज दिलाय. आता इकडे सायलीने अंदाज तर दिलाय, पण तिला अजूनही राहून एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, आणि ते म्हणजे अर्जुन सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं. असं का विचारलं असेल? ही तर माझी जन्मकुण आहे, आणि महिपतच्या मोबाईलचा आणि माझ्या जन्मकुणेचा काय संबंध? ती खूपच अस्वस्थ झाली. ती कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करते, आणि त्यावरती मग आता अर्जुनला ती म्हणते, काय प्रॉब्लेम काय आहे? यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, नाही खूप मोठं सत्य उलगडलंय, पण मी आता घरी येतो. अर्जुन ताबडतोब घरी आलाय. घरी आल्यावरती मात्र आता तोच व्हिडिओ, तेच मोबाईल सगळ्यांच्या हाताला लागलेत. त्याच्यामध्ये असलेली माहिती सगळ्यांनी पाहिलेली आहे, आणि ही माहिती थोडकी नसून अनेक गोष्टींचे उलगडे आहे. याच्यामध्ये आहे ते म्हणजे 22 वर्षापूर्वी
घडवलेला तो अपघात, त्या अपघाताचा सूत्रधार तर आपल्याला माहितीच आहे, ते म्हणजे नागराज आणि महिपत होते. पण त्यानंतर 22 वर्षानंतर सगळे एक एक जण वाचल्यावरती कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी हडप करण्यासाठी खोटारड्या प्रियाला पाठवण्यापासूनचं सत्य, सायलीच्या आता इकडे गाठोडं चोरण्यापासूनचं सत्य, अनेक सत्यांचे उलगडे आता मात्र होत चाललेले आहेत. आणि त्याच वेळेला अश्विन घरी आलेला आहे. मग मात्र सगळ्यात पहिले डोळे अश्विनचे उघडायचे असा आता विचार करत सगळ्यांनी सगळं सत्य अश्विनला सांगायचा प्रयत्न केलाय. अश्विनला तर 440 वोल्टचा झटकाच बसलाय. अश्विनला तर काहीच कळायला मार्ग नाहीये आणि तो सांगतोय काय आहे हे सगळं. त्यावरती मग आता सायली अर्जुन सगळं सत्य अश्विनच्या समोर ठेवत त्याला सांगतायत की मुळातच प्रिया ही महिपतची माणूस आहे. हा मोबाईल आम्हाला प्रियाच्याच कपाटातून सापडलेला आहे आणि हा प्रियाच्या कपाटातला मोबाईल ज्या वेळेला समोर आलाय त्यामध्ये असलेलं सत्य ते म्हणजे प्रियाला तोतई तन्वी बनवून महिपत आणि नागराज यांनी पाठवल्याचं सत्य. दुसरं सत्य ते म्हणजे गाठोडस ह्याच्यामधून आश्रमातून चोरलंय ते सत्य. आणि तिसरं सत्य म्हणजे पायावर ते काढलेल्या टॅटूचं सत्य. आणि त्याचबरोबर अनेक सत्य ह्याच्यामध्ये आहेत. पहिल्यापासून सुरू केलेलं हे नाटक आत्तापर्यंत चालू आहे आणि त्यावरती अश्विन तो मोबाईल हातात घेतोय. मोबाईल हातात घेऊन ज्या गोष्टी अश्विनने पाहिलेल्या आहेत ते बघून तर त्याला मोठा धक्का बसलाय. ज्या तन्वीवरती विश्वास ठेवला, जिच्यावरती दया घेऊन आपण तिच्यासोबत लग्न केलं, तिनेच आपला इतका मोठा घात केलाय, त्याला तर विश्वासच बसत नाहीये आणि तो आता टोटली हादरलाय. प्रेक्षकांनो तेव्हाच एंट्री झालेली आहे ती म्हणजे प्रियाची. प्रियाच्या एंट्रीवरती आता मात्र अश्विनने जोरदार आवाज उठवलाय, तिथेच थांब. त्यावरती प्रिया म्हणते अश्विन अरे काय झालंय तरी काय. यावरती अश्विन आता सांगायला लागतोय तिथेच थांब, तू खबरदार समोर पाऊल टाकशील तर, असं म्हणत त्याने आता तिला तिथेच थांबवलेलं आहे. मग सायली हात धरते आणि आता तोतई तन्वी, तू तन्वी नाही आहेस हे तर सत्य आमच्या समोर सगळ्यांच्याच समोर आलेलं आहे आणि त्यामुळे तुला या घरामध्ये आता थारा नाही आहे. यावरती ती अश्विनकडे नजरेने पाहते आणि अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करते, अश्विन तुझ्या बायकोला या घराच्या बाहेर काढलं जाते आणि तू आता मूर्खासारखा बघत बसलायस का. अश्विन म्हणतो बाद झालं, तुझी आता या घरात गरज. आत्तापर्यंत फसवाफसवीचे देधंदे तू आत्तापर्यंत जे काही वागलीस ना त्या गोष्टी मी सहन करत आलो. जाऊ दे, अल्लड आहेस, घरचे तुला सपोर्ट करत नाही आहेत, पण तू खोटी तन्वी आहेस हे मात्र आता कळाल्यावरती तुला ह्या घरात थारा नाही आहे. आता हे सगळं चालू असताना अजूनही रविराजांना काहीच माहीत नाही आहे आणि आता प्रियाची हक्कलपट्टी झालेली पण माहीत नाही. पण ज्या वेळेला ते तिकडे आलेले आहेत आणि त्यावेळेला ते समोरचं दृश्य पाहतायत आणि हे सगळं काय झालंय, प्रिया तर नालायक आहेच आपल्याला आधीपासूनच त्यांना माहिती आहे किंवा प्रियाची कोणी बाजू घ्यावी ही पण त्यांची इच्छा नाही. पण अचानक असे काय झाले हे मात्र त्यांना न कळाल्या कारणाने ते थोडेसे गडबडलेले आहेत. आणि काय झालं अश्विन, अरे तू का इतका असा हायपर झालेला आहेस, नक्की काय झालंय, आता हिने काय केलंय. आणि त्याच वेळेला महिपतचा तो व्हिडिओ आणि त्याच्या सोबतचं ते सगळं सत्य असं सगळं ज्या वेळेला समोर आलंय त्यावेळेला स्वतः रविराज हादरून आता त्यांना धक्का बसलाय. इतके दिवस जे सत्य आपण करत होतो ते खोटं आहे हे समजलंय आणि ते म्हणतायत मग ही जर का खोटी आहे तर खरी कोण आहे, कुणाचं गाठोडं चोरलंय. आता हे सत्य फक्त एकट्या अर्जुनला माहिती आहे, पण आधीच कन्फर्म केल्याशिवाय बोलायचं नाही हा त्याचं प्लॅनिंग आहे. कारण मागच्या वेळेला सायलीचे आई वडील आपण आणले आणि ते तोतये निघाले आणि त्यामुळे सायलीला किती त्रास झालाय हे त्याला माहिती आहे आणि म्हणूनच त्याने हा निर्णय घेतलाय. आता हे सगळं निवळल्यावरती अर्जुन आता सायलीला तिचा हक्क तर मिळवून देणार आहे, पण साध्या सुध्या पद्धतीने नाही तर आता व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून. अर्जुन हे सगळं कसं करणार, काय करणार, महिपतच्या मोबाईलमध्ये असं आता काय व्हिडिओ सापडला होता, सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या भागामध्ये कळणार आहेत.